नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा दिलेली जी फिगर आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक्स आणि वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. बघा बघा मित्रांनो, बघा इथे तुम्हाला ही एक लाईन आणि ही एक लाईन पॅरलल दिलेली आहे. बघा हे दोन लाईन काय झाल्या, पॅरलल झाल्या आणि ही त्यांची कॉमन ट्रान्सव्हर्सल झाली. बरोबर, बघा दोन पॅरलल लाईनला एक ट्रान्सव्हर्सल कॉमन असेल तिथे वेगवेगळ्या प्रकारचे अँगल तयार होतात. बघा पहिल्यांदा आपल्याला एक्स काढायचा आहे, पुन्हा आपण वाय काढूया. बघा दोन पॅरलल लाईनला एका ट्रान्सव्हर्सलने छेदलंय तर बघा एक्स आणि हे 35 डिग्री वाला अँगल एकमेकांचे अल्टरनेट अँगल होतात. काय होतात? अल्टरनेट अँगल. आणि अल्टरनेट अँगल इक्वल असतात. काय असतात? इक्वल असतात. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती येणार? 35 येणार. म्हणजे एक्स बरोबर 35 डिग्री येणार. एक आलं. पुन्हा आपल्याला वाय ची व्हॅल्यू काढायची. कुणाची? वाय ची. बघा मित्रांनो, हा अँगल आणि हा अँगल एकमेकांचे कसे झाले? व्हर्टिकली अपोजिट अँगल झाले. कसे? व्हर्टिकली अपोजिट अँगल इक्वल असतात. म्हणजे या अँगलचं माप पण काय येणार? 60 डिग्री. बरोबर का? आता आपल्याला वायचं माप काढायचंय. वाय काय आहे? एक्सटेरियर अँगल आहे. काय आहे? एक्सटेरियर अँगल. मग त्या वायचं माप काय असतं? या कोणाचं आणि या कोणाची बेरीज म्हणजेच वायचं माप असतं. बघा किती येईल? 60 आणि 35 किती? 95. म्हणजे वायचं माप किती येणार? 95 डिग्री. म्हणजे बघा एक्स आलं आपलं 35 डिग्री आणि वाय आलं 95 डिग्री. धन्यवाद.